मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 46. याज्ञसेनीच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय मी केला, पण स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला पण ऐकताच मात्र माझं मन विचलित झालं. याज्ञसेनी कुरूंची महाराणी व्हावी ही माझी तीव्र इच्छा असूनही त्या विचित्रपणामुळे त्या इच्छेत विघ्न येणार की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. ती शंका मी कर्णाला बोलून दाखविली, कारण द्रुपदांनी मांडलेला पण सहजपणे पूर्ण करू शकतील असे दोनच धनुर्धर आर्यावर्तात आहेत असं मला वाटत होतं. एक कर्ण आणि दुसरा अर्जुन. अर्जुन तर आता स्वर्गात एखाद्या अप्सरेच्या स्वयंवरासाठी सिद्ध झाला असेल. राहता राहिला कर्ण. हा एकच धनुर्धर होता आणि तो या दुर्योधनाचा प्राणप्रिय मित्रही होता. कुरूंच्या राजनगरीत हस्तिनापुरात होता. मी त्याला माझा सेवक प्रभंजन याच्याकरवी कक्षात बोलावून घेतलं. कक्षात येताच त्यानं आश्चर्याने विचारलं, राजा, आज अगदी अवेळी आठवण झाली माझी. वेळ आणि अवेळ आपणच ठरवायची असते. वेळ सर्वांनाच सोयीस्कर असते, पण अवेळ सोयीस्कर करून दाखवितो तोच खरा योद्धा. त्याच्या हातात मी द्रुपदांचं निमंत्रण दिलं. आपले निळे तेजस्वी डोळे आमंत्रणाच्या भुर्जपत्रावर त्यानं रोखले. त्याच्या वक्राकार डौलदार सोनेरी भुवया कळतील न कळतील अशा ताणल्या गेल्या. भव्य कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली. क्षणभरानं आपली भरदार मान वर उचलीत तो म्हणाला, स्वयंवराचं हे निमंत्रण आहे. मला वाटलं की काही राजकीय बिकट प्रश्न निघाला म्हणून मला पाचारण आलंय. कर्णा, कोणताही राजकीय प्रश्न या स्वयंवरा इतका बिकट नाही. या स्वयंवरामुळे माझंच काय आम्हा सर्व कुरूंचं जीवनही बदलू शकेल. ते कसं काय? एका स्त्रीसाठी कुरूंचं जीवन बदलेल, सिंहासन डळमळेल असं मला स्वप्नातही वाटणार नाही. मग ती कितीही सुंदर असो, तिचे पाठीराखे कितीही बलशाली असोत. नाही करना, ही सामान्य स्त्री नाही. द्रुपद राजाला साक्षात यज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञसेनी आहे. तिच्या सर्वांगाला भुईचंपकाच्या फुलासारखा सुगंध येतो. ती जन्मजातच सुगंधाची कुपी आहे. जशी तुझी कुंडलं जन्मजात आहेत तशी. मग असे ना, ती कुरूंचं जीवन कसं काय बदलू शकणार? ती महाराणी म्हणून, माझी पत्नी म्हणून या हस्तिनापुरात आली तर हे प्राचीन राज्य वैभवाच्या शिखरावर चढेल. माझं जीवन तर मला स्वर्गानंदाचा अनुभव देईल. याज्ञसेनी माझी व्हावी ही माझी महत्वाकांक्षा आहे. तिला तरी यापेक्षा अधिक भाग्यशाली जीवनसाथी कोण मिळणार? कुरूंची महाराणी व्हावं असं कोणत्या स्त्रीला वाटणार नाही. स्वयंवराला जायला काहीच हरकत नाही. योद्ध्यानं मनात आणलेली गोष्ट कधी अर्धवट टाकूच नाही. कर्णा, ते काय मला पटत नाही असं वाटतं तुला? पण याज्ञसेनीच्या स्वयंवरासाठी तिच्या पित्यानं मांडलेला पण ऐकून तुझ्यासारखा धनुर्धरी दीडमूठ होईल. असा कोणता पण आहे? ऐक, पांचालांच्या कांपिल्यनगर या राजनगरीत आपल्या राजवाड्यासमोरच्या भल्या मोठ्या पटांगणात द्रुपदाने एक भव्य मंडप उभारला आहे. त्या मंडपात मध्यभागी एक पाण्याचा दगडी तलाव बांधून घेण्यात आला आहे. त्या तलावात गंगा आणि इक्षुमती ह्या पवित्र नद्यांच्या संगमातील नितळ पाणी भरण्यात आलं आहे. तलावाच्या मध्यावर ज्याचं प्रतिबिंब दिसेल असं एक वर्तुळाकार गतिमान मत्स्ययंत्र मंडपाच्या छताला टांगण्यात आलं आहे. त्या मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा एकसारखा गरगर फिरणारा डोळा खालच्या तलावातील प्रतिबिंबाकडे पाहून सुची बाणानं अचूक टिपायचा आहे आणि तोही तिथं ठेवण्यात येणाऱ्या अवजड अशा साक्षात शिवधनुष्यानं, केवळ 5 बाणांत. मग यात असाध्य काय आहे राजा? तुला काहीच असाध्य नाही. लक्ष न पाहताही केवळ आवाजावरून पक्षिणीची चोच टिपणार तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. पण माझ्यासारख्या गदावीराला इतकं कसं शक्य आहे? मग स्वयंवराला जायचं टाळणार की काय तू? तू नकार दिलास तर मात्र मला तेच करावं लागणार आहे. माझ्या नकाराचा त्यात काय संबंध? कर्णा, मला माहीत आहे हा एवढा अवघड पण तू आणि अर्जुन यांखेरीज या आर्यावर्तात कोणीच जिंकू शकणार नाही. अर्जुन तर आता या जगातून कायमचाच निघून गेला आहे. आता तूच हा पण जिंकला पाहिजेस. मी?
राजा, मी सुतपुत्र आहे हे तू विसरलास की काय? एक क्षत्रिय कन्या मला घालावयास कधीतरी धजेल काय? आणि अन्य कुठलीही स्त्री वृषालीपेक्षा सुंदर असेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. कर्णा, तू याज्ञसेनीला पणात जिंक. तुला तिनं नाकारलंस तर मी पाहीन काय करायचं ते. तुझ्यासाठी नाही, केवळ माझ्यासाठी तू हा पण जिंक. मी तुझ्यासाठी काहीही करीन. पितामह भीष्मांनी काशी राज्याच्या कन्या जिंकून तुझ्या पितामहांना विचित्रवीर्यांना अर्पण केल्या तशी मी याज्ञसेना तुला अर्पण करीन. जरा थांबून तो पुढे म्हणाला, या याज्ञसेनीचे कमल पुष्प तुझ्या चरणांवर अर्पण करीन, पण एका अटीवर. कोणती अट? बोल. न ऐकताच ती मी मान्य करीत आहे. मी यापणात सर्वात शेवटी भाग घेईन. शिवाय विजयी होतास तू माझी एक मनीषा पूर्ण करावीस. सांग, तुझी काय मनीषा आहे ती? मी ज्या ग्रामात जन्मलो वाढलो ती चंपानगरी सुदैवानं अंगदेशातच आहे. त्या माझ्या जन्मग्रामाला तू राजनगर म्हणून मान्यता द्यावीस. त्या नगराच्या पुनर्वसनाची घोषणा कांपिल्य नगरातच करावीस. कर्णा, खरोखरच धन्य आहेस तू. अरे, याज्ञसेनीच्या बदल्यात तू हे सगळं कुरूंचं राज्यही मागितलं असतंस तरी ते मी तुला दिलं असतं. पण तू काय मागितलंस तर आपल्या जन्मग्रामाचं पुनर्वसन. खरोखरच कर्णा, निस्वार्थी प्रेमाचं दिव्य प्रतीक म्हणजे तू. मी त्याला कडकडून मिठी मारली. तो भारावून गेला. माझा हात हातात धरून तो त्यानं जिव्हाळ्यानं हळूवार थोपटला. छे, कर्ण कोण होता तेच मला कळलं नव्हतं. आज संध्याकाळी आपण स्वयंवरासाठी निघूया. सत्यसेन बरोबर असला की हा हा म्हणता कांपिल्य नगर गाठील, मी त्याला म्हणालो. ठीक आहे, मी त्याला प्रवासाची तयारी करायला सांगतो. तो उठला आणि धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजासारखा कक्षातून निघून गेला. मी कर्णासह कांपिल्य नगराला आलो. माझ्या समवेत दुःशासन, निशंगी, अग्रयायीन, दुर्विमोचन, विकर्ण, अयोबाहू, विविच्चू, विकट, क्रात आणि दंडधार हे माझे 10 कनिष्ठ बंधू होते. स्वयंवर हा सामोपचारानं सुटणारा विधी नसतो. त्यासाठी कधीकधी 2 हातही करावे लागतात. त्यासाठीच सहाय्यार्थ म्हणून मी माझ्या 10 बंधूंना समवेत घेतलं होतं. पण माझा सर्वात अधिक विश्वास होता तो म्हणजे कर्णावर. माझे मनोरथ साकार करण्यासाठी त्या विक्रमी वीराची प्राणाचं मोलही देण्याची तयारी होती. त्यासाठीच मी त्याला आग्रहानं पांचालांच्या राजनगराला आणलं होतं. कुरूंच्या वतीनं अंगराज कर्णच मत्स्यभेद करणार होता. आम्ही पण जिंकणार होतो. आमच्या समवेत अश्वत्थामा आणि शकुनी मामाही होते. 16 वर्षीय कर्णपुत्र सुदामनही आग्रहानं आला होता. कांपिल्य नगराच्या सीमेवर अगदी गंगा आणि बहुधा यांच्या संगमावर पांचालांचे अमात्य वीरबाहू आणि महाराज द्रुपद यांनी आम्हा सर्वांचं प्रचंड स्वागत केलं. द्रुपदांचा पुत्र युवराज दृष्टद्युम्नानं तर दुःशासनाला सामोरं जात कडकडून आलिंगनच दिलं. मी कर्णाचा त्याच्याशी परिचय करून देताना म्हणालो, हे अंगराज कर्ण. कर्णानं आपले गुलाबी तळहात जोडून त्याला वंदन केलं. दृष्टद्युम्न त्याच्या कानातील कुंडलांकडे क्षणकाल टक लावून पाहत हसत सहजपणानं म्हणाला, त्यांना ओळखीत नाही असं कोण आहे? हस्तिनापुरातील आवाजाचा लक्षभेद आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. तो प्रसंग आणि तो दिवस मी तरी या जन्मी कधीच विसरणार नाही. दृष्टद्युम्नाचे बोल सहज होते. आम्हा सर्वांनाच ते आवडले. मला दृष्टद्युम्नाची देहयष्टी फारच आवडली. एखाद्या मोहरलेल्या डौलदार मधुक वृक्षासारखा तो दिसत होता. चेहरा हनुवटीजवळ निमुळता होत गेलेला. मी त्याच्या मुद्रेशी क्षणभर याज्ञसेनीची तुलना केली. मला याज्ञसेनीशिवाय सांप्रत काहीच सुचत नव्हतं.